एकदम गरमागरम शेपूची भाजी, त्याच्याबरोबर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि सलाड. किती छान कॉम्बिनेशन आहे की नाही हे. पण त्याआधी ना मी दुपारी असं अननस आणलं होतं. मला त्याची खूप क्युरिओसिटी होती. जसं मी ते विकत घेतलं होतं 2 दिवस त्याला पिकू घातलं आणि त्यानंतर लगेच फोडायला घेतलं. कारण आणल्यापासून माझं लक्ष त्याच्यावरती होतं की ते फोडल्यानंतर निघतंय का बरोबर, निघेल का गोड. पण निघालं ते, बाय चान्स गोड निघालं. सहसा ना मी कधी आणलं आणि ते चांगलं निघलं असं झालंच नाही आहे. पण यावेळेस ते एकदमच बेस्ट निघालं. आम्ही सगळ्यांनी ते मस्त एन्जॉय केलं. त्याआधी सकाळी मस्त असा नाश्ता केला होता खिचडीचा आणि थोडंसं फराळ होतं ते. आता मी सांगते, ज्या दिवशी ना डोसा किंवा इडली बनतं ना त्या दिवशी आमच्या घरात दुसरा असा जेवणाचा बेत काही बनत नाही. पण आजकाल काय झालंय काय माहिती, मला आणि दादाला दोघांना सुद्धा ते नको वाटलं बॅटर. कारण आम्ही बाहेर खातो आणि बाहेर खाल्ल्यानंतर ना ते घरात नको वाटतं डबल डबल तेच खायला. आणि मम्मी म्हटली, ज्याला नाही खायचं ना त्यांनी बनवून घ्या. मग काय मी एका साईडला बनवून देत होते डोसे सगळ्यांना आणि दुसऱ्या साईडला शेपूची भाजी टाकली होती. आमच्या घरात इतकी ती आवडत नाही, मला आवडते. आणि ते पण कधी माहिती आहे का, असं खूप कधीतरी आणली की ती गरमागरम तव्यातली ताटात पाहिजे डायरेक्ट, तेव्हा कुठं ती आवडते. तुम्हाला आवडते का कमेंट्स करून सांगा. मग त्याच्याबरोबरच लगेच ज्वारीच्या भाकऱ्या करायला घेतल्या. 1-2 भाकऱ्या टाकल्या आणि मग आम्ही दोघांनी त्या खाल्ल्या आणि बाकी सगळ्यांना डोसे करून दिले. 5 काय 10 पदार्थ मी त्या किचनमध्ये उभं राहून बनवेल. पण सगळ्यात मोठा टास्क वाटतो ना मला ते म्हणजे ह्या मॅडमचा अभ्यास घेणं. नकोच म्हणते, जशी सुट्टी पडली आहे तशी अभ्यास करायला. तरी पण घेतलं कसं तरी तिच्याकडून अभ्यास करून. म्हटलं कलरिंगला देईल, तेव्हा कुठं मॅडमच्या चेहऱ्यावरती हसू आलंय आणि करून घेतलं मग ते.